काय बोलेला उत्तर श्री रघुवीरा परिसता. मारुत्र्या औषधी आणायला निघालेले आहेत. सरसावले मारुत्र्या रामनामाचा गजर केला. मारुत्र्या बोलू लागले, ब्रह्मांडाचा मालक वानर असोला माकडा ऐकू लागले. लोटांगण श्री रामाचरणा कर्वानुवादला जाना सावधाय के रघुनंदना यज्ञापना हे माझ्या. ब्रह्मांडाच्या मालकाला मारुत्र्याने पाहिलं. मारुत्र्या म्हणतात, दंडवत तुझी पाया अयोध्येच्या देवराया. पहिला नमस्कार ब्रह्मांडाच्या मालकाला घातला. हात जोडे मारुत्र्या. स्वामी जयवडी कोण जिंदा दियावशे दे समर्था राजसारी का दुदा सदा शनार्थता निना. ऐका ना दादा, ह्या ओळीचा परिणाम परत भाव बऱ्याचशा वक्त्यानं चौथ्या अध्यात मारुत्र्यावर घातलाय. बरं लक्षात ठेवा. मारुत्र्या देवाला बोलता वेळी म्हणले, मालक माझ्यासारखा घरगुती सेवक असताना माझ्या मालकानं चिंता करावं, लढावं पडाव. मया देखत माझ्या मालकानं असं मुळमुळ रडाव आणि आम्ही बघाव काय उपयोग आहे आमचा जगून. हे देवा, माझ्यासारखा सेवक असल्या एका क्षणाच्या जगात अवघड आहेत म्हणतो त्या औषधी आणीन. माय बाप याचा धरीन स्वाभिमान करीन आपुले जतन. लक्षात ठेवा, माणसाला स्वाभिमान असला पाहिजे. आमचे प्रदीप गुरुजी मगवानी बोलून गेले बघा. महाराज म्हणले, हे जे बनवलंय का नाही तुम्ही, याला पंच कमिटी लागते बाबा. पुढे झाल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. ऐका, ज्ञानोपार्या म्हणतात, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. लक्षात ठेवा, पुढाकार घेतल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. महाराज हे बघा, कोणीतरी पुढी व्हावं लागतंय, पुढी होऊन कार्यक्रम करावं लागतंय, तेव्हा एवढा होतंय. मी केला म्हणलं की मातीत जाते आणि देवानं करून घेतला म्हणलं का नाही महाराज, त्याचा देवाला आनंद वाटतो, गोड करून घेतोय त्याची सेवा देव. लक्षात ठेवा. माय बाप मारुत्र्या देवाच्या पुढे म्हणले, मालक मी ज्या जगात अवघड औषधी आहेत म्हणताना पुढे मारुत्र्या म्हणले, मी निज अभिमान केला पाही औषधी आणि नाव घ्याई. हे का नाही, मी देवाच्या पुढे अभिमान केला म्हणले. अभिमान मारुत्र्याला आलाच नाही. लक्षात ठेवा, स्वाभिमानात मारुत्र्या छाती टोकून देवा पुढे बोललेत. काय म्हणतात ऐकी नरवीर पंचानना धनी विकळ करे से मना तुझे नाम दिन जना अंग बन जान धैर्याच्या. हात जोडे मारुत्र्याने देवाच्या पुढे बोलू लागले, नर वीर आणि पंचानना. मालक तुझ्यामुळं जे काही दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा देवा, अरे तुझ्यामुळं हे जे लोक आहेत का नाही सगळ्याला धीरपणा आहे, वीरपणा आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. लक्षात ठेवा, जे काही धीरपणा आहे महाराज, धैर्य आणि वीर्य. हे बघा, धैर्य खचलं की केवढाही वीर असू द्या, वीर म्हणजे किती बलाढ्य किती ताकद असू द्या. धीर म्हणजे हिम्मत खचली की बळ उपयोगाला येत नाही. लक्षात ठेवा, तू बळवानीस पण हिम्मत हारलास देवा. मारुतीराय देवाला बोलू लागलेत. काय म्हणतात, तुझे निनामे सकृते तुझे निनामे आगाध शांती प्राणी पावते रघुराया. वा 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 वा, काय गोड चालू असले आमच्या अण्णांना. महाराज मारुत्र्या म्हणतात, देवा तुझे नामे भक्ती विरक्ती, तुझ्या नामात ताकद आहे म्हणले. कशात ताकद आहे? जड्डा महाराज, माधव महाराज, ताकद कशात आहे? नावात ताकद आहे. नावात किती ताकद आहे सांगू का महाराज? ज्यावेळेस वानराने दगडाचा पूल समुद्रावर बांधला बाबा, त्यावेळेस रामाला वाटलं मोहन नाव टाकायले जय श्रीराम, धोंडा पाण्यात टाकायले बुडणार. सगळे वानर झोपले होते. 1-1:30 वाजला होता. रामाने दगड घेतला, नाव दगड पाण्यामध्ये टाकला, दगड बुडाला बाबा. नामदेव
ईश्वर आहे म्हणले तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळेची मेघश्यामा. नावात किती ताकद आहे सांगू का? देवात आहे का नाही मला माहित नाही, पण नावात देवापेक्षा ताकद आहे इतका मारुतीचा पुरावा आहे. ज्या वेळेला राम सिंहासनावर बसले अयोध्येच्या, रामाच्या भेटीसाठी दुर्वास ऋषी आले होते आणि दुर्वासाच्या ऋषीला दर्शनाला रांग लागली, जशी ज्ञानोबाराच्या दर्शनाला लागते ना आळंदीत बारी लागली होती. मारुत्र्या बारीत उभे होते. नारद जे आले, नारद नारायण 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 असा विना वाजवीत मारुत्र्याला पहिले मारुत्र्या काय भानगड चालली सांगितलं. दुर्वासाच्या दर्शन तुमच्यासारख्याला त्याच्या दर्शनाला बाजूला नारदाच्या म्हणण्या विश्वास ठेवला आणि शरयूच्या काठाला जाऊन राम 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 भजन करीत बसले. मी काय सांगायलो ध्यानात ठेवा. दुर्वासाला कळालं, रागाला तार दिले, उठले, फडफड धोतर झाडं निघाले. रामाने पाय धरले, महाराज करा क्षमा अपराध, माझा अपमान घोर अपमान केला. कोणी केला माहित नाही, पण तुझ्या राज्यात माझा अपमान केला. रामाला माहित नव्हतं कोणी केला. एक बाण धनुष्याला वैजनाथ बडे महाराज म्हणतात सूचक राजेंद्र कोळकर. चला पुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु मोतीराम महाराज की, गुरुवर्य मारुती महाराज की जय. रामकृष्ण बरोबर आहे. बोला. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. गुरुबाबा महाराज की जय. भगवान बाबा की जय. श्री गणेशाय नमः. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज पतन, नामी सदा स्वानंद घन नाम नाम चिद्घन रघुवीरा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान प्रभु रामचंद्रजी तुम्हाला साष्टांग प्रणिपात असो. ग्रंथकार शांती ब्रह्म एकनाथ महाराज कथेद्वारे ओळीद्वारे बोलतात. भगवान प्रभू रामचंद्राच्या नामापाशी जन्म मरण नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, आयशे बहुत ग्रंथी बोलियले. अशा प्रकारचं नामापाशी सर्वस्व आहे. अशा प्रकारचं नाम सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. नामा एवढं श्रेष्ठ जगात काही नाही. चला. अत्यंत जडमुड पाषाण नामे उदारले संपूर्ण, तेथे बापुडे मरण कोण श्री लक्ष्मण. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, राघवे सागरात पाषाण तारिले. पाण्यावर भोपळ्यासारखे दगड तरले. ही नामाची शक्ती आहे. उदकी तारिले पाषाण. शनिवारच्या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. म्हणून आकाशापेक्षा नामस्मरण मोठं आहे. जगद्गुरु तुकोबाराय आकाशापेक्षा मोठे आहेत. अणुरेणवनी थोकडा तुका आकाशा एवढा. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चढ, गगनावनी वाहड नामाशे, असे ज्ञानोबाराय बोलतात. मुख्य औषधी सकळ जनी नामामृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी चुडामणी. मुख्य नामस्मरण नाम अमृत हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. देवाच्या पायापासून मिळणारं अमृत याला चरणामृत म्हणतात. देवाच्या नामस्मरणामुळे मिळतं त्याला नामामृत मिळतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत तयासी फिके पुढे. अमृत
नामाहुनी गोड नाम तुझे देवा, असे नामदेव महाराज बोलतात. चला. कायसे ब्रह्मशास्त्राचे बळ, कायसे बापुडे काळ, मृत्यूचे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथा. भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. नामापाशी मरण नाही, नामापाशी कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने, नाम धारकाचा ठसा, तरली तरते हा भरवसा. एवढी नामस्मरणाची शक्ती आहे. आईशे आसोनिया स्वामी मजा ज्ञा दिदली तुम्ही, तरी दिव्या औषधी आणि नमी ज्या दुर्गमती. एवढा तुमचा अधिकार असूनही माझ्या सारख्याला या ठिकाणी एवढा मोठेपणा दिलेला आहे. प्रभू रामचंद्राला मारुती राया बोलू लागलेले आहेत. तर मारुती राया म्हणतात सेवके करावे सांगितले काम. एका ठिकाणी महाराज सांगतात दासत्व पै भक्ती हनुमंते पै केले, म्हणून या देखील रामचरण. एका ठिकाणी पुन्हा महाराज सांगतात खेळ्यामध्ये हनुमेशी आणा चला. चिंता न करी रघुनाथा, चित्ता दुःख नेदी सर्वता, चित्तेने बाण हृदयी घेता दुःख व्यास्ता. भगवान प्रभू रामचंद्रजी तुमच्या सारखे विश्वाचे चालक मालक, ब्रह्मांडाचे धनी, क्रतुम अक्रतुम अन्यथा क्रतुम तुमची शक्ती आहे. आणि तुमच्या सारख्याने चिंता करणं हे योग्य नाही आहे. चिंता आणि चित्ता एका अनुस्वाराचा फरक आहे. तुम्ही एवढे जगाचे चालक मालक, झाडाचं पान तुमच्या सत्तेशी वालत नाही. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, अशी तुमची सत्ता असून तुम्ही मनामध्ये चिंता घेताय. चिंता संचारला शरीरी मुख सुख नेदी तिळभरी, लागता चिंतेची लहरी सुरासुरी. चिंता शरीराच्या ठिकाणी लागल्याबरोबर, मनाने चिंता केल्याबरोबर, सुर असो म्हणजे देव असो किंवा असुर असो राक्षस असो, कुणालाही चिंता सुख देत नाही. चिंता ही जिवंत माणसाला जळती. चिंतेशे घटे चतुराई. शहाणपणा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतो, लक्ष्मी सुद्धा निघून जाते आणि चिंता ही मेलेल्या माणसाला जळती. सुख नेदी राजभवन, सुख नेदी भोगायतन, दारा पुत्रादी जन सुख जाण नदीती. चिंता शरीराच्या ठिकाणी चिंतेने प्रवेश केला की राज्य असेल, उपभोग भोग असतील, अष्टभोग जरी असेल तरी त्या ठिकाणी सुख मिळत नाही, दुःख मिळत. हे चिंतेचा प्रकार आहे. सुख नेदी धन संपत्ती, सुख नेदी सकळ संपत्ती, सुख नेदी यश कीर्ती, चिंता चित्ती. धन सुद्धा सुख देत नाही, संपत्ती सुद्धा सुख देत नाही, संतती सुद्धा सुख देत नाही. का? मनाच्या ठिकाणी चिंता आहे. म्हणून एका ठिकाणी सांगतात चित्ताची या तळमळे, चंदनाने अंग पोळे, असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात. चिंतेने नव्हे लोक, चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक, चिंतेने न साधे योग सूत्र. चिंता शरीराच्या ठिकाणी आल्याबरोबर या लोकातही सुख नाही, स्वर्ग सुखही मिळत नाही, भगवंताचं चिंतनही करता येत नाही. तुमचं चिंतन केल्याच्या नंतर चिंता ही निघून जाती, चिंता ही संपल्या जाती, चिंता ही अदृश्य होती. परमानंदाचे वन समग्र चित्ते. त्या ठिकाणी जर चिंतेचा वारा लागला, चिंतेचा जर लहर लागली, तर त्या ठिकाणी हे परमानंदाचं जे आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी लोप पावतो आणि त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केला शे किंकर, इतराचा कायसा विचार, चिंता दुस्तर श्रीरामा. देवादी देव, देवाचा देव
असा भगवान प्रभू रामचंद्र सारख्याला चिंता आलेली आहे. चिंता त्या ठिकाणी शरीरामध्ये उतरलेली आहे. प्रभू रामचंद्र चिंता करतात. मग तुमचं आमचं काय घेऊन बसलास असे नाथ महाराज म्हणतात. त्यांचे सतशिष्य गावोबारा बोलू लागलेले आहेत. ते जिंदेचा समृद्धा हो करी ते तुझे नाम पाहो एवढा तुझा नाम निर्वाहो महाबाहो. चिंता करत चिंता शरीराच्या ठिकाणी आल्याबरोबर तुमचं नामस्मरण घेतलं. नामस्मरण घेतल्याबरोबर चिंतने तद्रूपता ही अवस्था होती. चिंता निघून जाती. चिंता अदृश्य होती. अशा प्रकारचा मारुतीराय प्रभू रामचंद्राला बोलतात. ते जमळ चिंता सांडोनी पाही स्वरूप स्वरूपी सावध होई सुमित्राशी भय नाही प्रतिज्ञा पाही. चिंता मनातल्या ठिकाणी सोडून द्या आणि स्वस्वरूपावर आरूढ व्हा. आपण कोण आहेत? एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ममांश जीवलोक जीवभूत सनातन हा भगवद्गीते म्हणतात. भागवत म्हणतंय कणकण मी आहे भगवान. ज्ञानेश्वरी सांगते तैसा हृदयामध्ये मी रामो. हरिपाठ सांगतोय सर्व घटी राम. त्याप्रमाणे तुम्ही सर्वत्र आहेत आणि तुमच्या सारख्याला चिंता येणं चिंता करणं हे योग्य नाही आहे. आताची जाऊनी सत्वरानोनी औषधी संभार क्षणे उठविन सोमित्र प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रजी तुम्ही काळजी करू नका. आत्ताची आत्ताच जातो आणि दिव्य औषधी मेडिकल घेऊन येतो आणि लक्ष्मणाला उठवतो. कुठल्या प्रकारची कसलीच मनामध्ये शंका घेऊ नका चिंता करू नका असे मारुतीराय भगवान प्रभूला बोलतात. ऐसे बोलोनी गोळांगुळ त्राटिले भूमिशी लांगोळ पुढील कथा तिरसाळ श्रोते सकळ. अशा प्रकारचे मारुतीराय बोललेले आहेत आणि त्या ठिकाणी औषधी आणण्यासाठी सरसवलेले आहेत. निघण्याच्या तयारीला लागलेले आहेत. अंगावरचे शहारे उभे राहिलेले आहेत. आपली शेपटी उभारलेली आहे. निघण्याच्या तयारीला लागले. आत्ताच निघतात का काय? एका जनार्दनाचे ताने भुकाळू परी मागून या लागी मज कारणे मुखी घास देणे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सतशिष्य गावोबाराया त्यांचा या ठिकाणी परिहार आहे. आई त्या ठिकाणी चांगला घास जर लागला एखादी शेतकऱ्याची शेतमजूर करणारी किंवा शेतकऱ्याची पत्नी जर असेल ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची काकडी वगैरे शेंडी लागली तर ती ते जवळ जपून घेते आणि माझा बाळ्या खाईन माझा बाळू खाईन याच्यासाठी सांभाळून ठुतीन बाळूला देती. त्याप्रमाणे माझ्या नाथबाबा आईने मला हा ग्रास दिला. जे गोड लागे माऊलीशी तोंडीचे काढी ते वेगेशी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी. आईला तो त्या ठिकाणी ग्रास गोड लागल्याच्या नंतर ती सवता खात नाही सगळा खात नाही. काही ग्रास असणार आपल्या मुलाला देती. मुलाला दिल्याशिवाय तिला समाधान वाटत नाही. मुलाचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. त्याला आई म्हणतात. एका जनार्दना चरण श्रोते द्यावे अवधान हनुमान जाऊन आपण औषधीशी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री गुरुवर्य जनार्दन स्वामी यांना नमस्कार करून सांगतात या अध्याच्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला मारुतीरायाने त्या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि मारुतीराया द्रोणागिरी पर्वताकर उड्डाण करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. इथपर्यंत कथा आलेली आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायण तोप लावा आदेश संपलेला आहे. तोपवालेला सूचना आहे. तोप लावा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. बोला बोला घ्या आपण चार दोन घ्या येऊ सर. श्री करा सुरुवात करा चार दोन घ्या. आदेश संपला ना. रमेश भाऊ श्री वही आणा. वही इकडं वही नाही इथं. पुढची जोड पोकारण्यासाठी वही नाही इथं. श्री गणेशाय नमः. ऐसे बोलता हनुमंत संतोषला शिरगुणात स्वानंद सुखे डुलत पाटी तापटीत कपीची. मारुतीराया बोलल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र सावध झाले आणि मारुतीरायाला शाबासकी देऊ लागलेली आहे. मारुतीरायाची पाठ कुरवाळलेली आहे
आहे इथपर्यंत कथा आलेली आहे. सवेची बोले रघुराजा सवे गवटी पवनात्मजा पुढील वाचक आहेत सुनीता मधुकर केंद्रे, सूचक आहेत मुंजा फपाळ अल्लापूरकर. मारुतीला लवकरात लवकर जा आणि आत्ताची आत्ता त्या द्रोणागिरी पर्वतावरून मेडिकल घेऊन चला या. मुंजा फपाळ. असे मारुतीरायाला भगवान प्रभू रामचंद्र बोलले. चला लवकर चला. बोला बोला. स्वस्त असो चला मुंजा फपाळ. असो जीवित अंग प्रत्यंग समाप्त. भगवान प्रभू रामचंद्र मारुतीरायाला आशीर्वाद दिलेले आहेत. मारुतीरायाला पुन्हा म्हणू लागले बाळपणी जेणे सूर्याशी धरिले इंद्रादिकादी दिले थोर मार अमरपती मारी वज्र हनुवटी पडला मुंजा कपाटी फपाळ, बेरुचिया. दीपक फपाळ. अशा चला, प्रकारचा असणारा तुला देवादिकाने वरदान आशीर्वाद दिलेला आहे. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. स्वास्ती असो तुझ लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजय जगी तनु सर्वांगी सुरडल. प्रभू रामचंद्र तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार असो. श्रोत्यांना सर्वांना माझा साष्टांग नमस्कार असो. हनुमंत आहेत आणि हनुमंतरायाला रामचंद्र प्रभू म्हणू लागलेले स्वस्थ असो तुझं अंग, स्वस्थ असो सगळं आणि तुझं शरीर, तुला दुःख बाधा कोणती होणार नाही, तुझं व्यथा येणार नाही, विघ्न येणार नाही, तुझं सर्व अंग स्वस्थ असो, मन बुद्धी सगळं काही स्वस्थ असो असा रामचंद्र प्रभू आशीर्वाद हनुमंतरायाला आणि देऊ लागलेले. हनुमंता वै चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञा पदवी तुझे निव्हावी जगाशी. हनुमंतराय तुम्ही चिरंजीव आहे आणि मी आशीर्वाद देतो तुम्हाला चिरंजीव भव आणि तुम्ही ज्ञान विज्ञान आणि ज्ञान सगळं जगाला तुमचं ज्ञान प्राप्त होणार आहे. तुम्ही एवढे ज्ञानी इथं असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. आता मी तुझ देव आशीर्वाद तू पूर्वीच होते बळागाद प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध एक सावध सांग. रामचंद्र प्रभू म्हणू लागले हनुमंतराय आणि तुम्ही काय आशीर्वाद द्यावा. पहिले तुम्ही ताकदवान आहेत, बलवान आहेत. पहिलाच तुम्हाला आशीर्वाद दिलेला लहानपणी लहान होतात तेव्हा तुम्ही बलवान आहेत असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. बाळपणी आकळीला भानू तव व्रज इंद्रे हानितला हनुमंत हे नाम धिवदनू ते पाद तुझ आले. आणि लहानपणी आणि आकळीला भानू सूर्याला तुम्ही गिळण्यासाठी फळ म्हणून गिळण्यासाठी गेलात, उड्डाण घेतलं आणि त्यावेळेस इंद्राने वज्र हाणलेलं आणि वज्र हाणल्यानं मला हनुवट्टीपाशी लागलं आणि तुमचं नाव तेव्हापासून हनुमंतराय पडलं. आणि काय मी आशीर्वाद देऊ असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. त्या रवीच्या दावण्याशी आले लोक पाळ वेगेशी ख्याती लाविली तयासी एका सावकास सांगेन. ख्याती लाविली तयासी ऐका सावधा सगळ्याला सांगलेले रामचंद्र प्रभू. आणि लहानपणी आणि तुम्ही सूर्याला गिळलं आणि सगळीकडे अंधार पडला आणि अंधार पडल्यामुळं सगळीकडे लोकपाल सगळे ऋषीमुनी सगळे लोक भयभीत झाले, भीती वाटू लागली. अंधार पडला दिवसा सूर्याला गिळलं तुम्ही सगळे लोक सगळे काही भयभीत झाले, भीती वाटू लागली. कुंटीत आले इंद्र व्रज शिवाचा सूळ झाला चुर वरुणाचे प्राश समग्र चक्क चुर पै झाले. चक्क चुर पै झाले. वरुणाचा जे काय पास होता ते काय चक्क चूर झालेला आहे आणि इंद्राचं वज्र होतं ते सध्या आणि मोडून गेलेले आणि सगळं काही यमाचा यमदंड आहे आणि तो सध्या मोडलेला आहे. एवढे तुमचे बलवान आहेत, तुम्ही ताकदवान आहेत असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला
हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले, तू जन बादीवरून पाश, दुसरा श्रमी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ वीरेशा बादिना. मग वरुण पास तुम्हाला बाधा करणार नाही, आश्रम पास आहे आणि तुम्हाला कोणतेही 7 पास आहेत, हे 7 पासातले तुम्हाला कोणताही बाधा करणार नाही असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. धर्म पाश, ज्ञान पाश, अहंकाराचा अहम पाश, प्रभ्रमीचा ब्रह्म पाश, तुझ बादिना. धर्म पास आहे, अहंकाराचा अहम पास आहे आणि कोणताही पास, आश्रम पास असेल, कोणताही पास तुम्हाला बाधा करू शकणार नाही, हनुमंतराय विघ्न येणार नाही असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. ते वरून पाश ते किती, तुझ बांधवया मारुती, यमाची ते कोण शक्ती, तुझ निश्चिता दंडवया. वरुणाचा वरुण पास आहे, ते सध्या बाधा करणार नाही हनुमंतराय तुम्हाला, आणि यमाचा यमदंड आहे, तो सध्या तुमच्या देहावर मोडून गेला, तुकडे पडले, कारण यम सगळ्या जगाला काय करतो, खातो, जगाला सगळ्यांना मारतो, पण ते यम सध्या तुम्हाला काय करू शकणार नाही. यमाचा यमदंड सूळ त्याचं सध्या पाणी झालं तुमच्या अंगावर टाकल्याबरोबर, एवढं तुम्ही वज्रदेह आहात असं हनुमंतरायाला रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. यमनियंता सकळ जगा, पद भीमाने लगबगा, दंड घेऊन या वेगा, तुझ सेवेगा दंडवाला. यम नियंता सगळ्या जगाला तो दंड टाकू शकतो, यमदंड टाकण्यात मारू शकतो, पण तुमच्यावर यमाने यमदंड टाकला आणि ते सध्या पाणी झालं, त्याचं मोडून गेला देह तुमच्या. एवढे तुम्ही वज्रदेहित, बलवान आहेत, ताकदवान आहेत लहानपणापासून असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही, हनुमान पाही दंडावया. यमाचा यमदंड तुमच्या अंगावर मोडून गेला, एवढे तुम्ही वज्रदेही, बलवान आहेत, ताकदवान आहेत, दुसरं तुम्हाला काय करणार हो हनुमंतराय, दुसरं कुणीच बाधा करू शकणार नाही, कारण सगळ्या जगाचा यमदंड टाकतो, पण तुम्हाला काही करू शकणार नाही तो, त्यानं काय केलं नाही तर बाकीचे कोण काय करणार आहेत असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. आग्री वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा दट साचार हनुमान वीर तिलो. अग्नी वायू कुबेर चंद्र सगळे तुमचे किंकर झाले हनुमंतराय, आणि तुम्हाला कोण बाधा करणार आहे, कुणी बाधा करू शकणार नाही, कुणी तुम्हाला विघ्न आणू शकणार नाही. तुम्ही एवढे बलवान आहेत, ताकदवान आहेत, वज्रदेहित असं रामचंद्र प्रभू आणि म्हणू लागलेले. पुढील वाचक ज्योती कृष्णा चौरे, सूचक आहे दीपक फपाळ अलापूरकर. ज्योती कृष्णा चौरे पुढील वाचक. आपुलिया हो प्रताप शक्ती, लाहो नि सकळांची वरदो. दीपक फपाळ. वज्रदेही ऐशी ख्याती, निजगती मिरविजे. मग वज्रदेही असं तुमचं आणि नाव आहे, आणि आधीच तुम्ही बलवान आहेत, मी किती वरदान दिलं आणि तुम्हाला वज्रदेही म्हणलं, पण तुम्ही आधीच बलवान आहेत असं रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला आणि म्हणू लागलेले. 16 स्वयंपाकाकर कुणी तरुण मंडळी, शहाणे मंडळी, कुणी गहाणा पण जा तिकडं, नुकती काढायली तिकडं. हॅलो, रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. काय से माझे वरदान, आरतू बळी वायुनंदन, वेगे करुणी उड्डाण, बंधुरत्न मज देई. रामचंद्र प्रभू आहे, तुम्हाला साष्टांग नमस्कार आणि श्रोत्यांना पण नमस्कार आहे. हनुमंतर आहेत आणि हनुमंतरायाला सर्व देवतांना वरदान दिलेलं आहे, वज्रदेही आहेत आणि रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला बोलू लागलेले आहेत, जो काय माझा बंधू लक्ष्मण जे आहे आणि त्याला उठवावा, अशा प्रकारे हनुमंतराया बोलू लागलेले आहेत. ऐसे बोलता श्री रामचंद्र, सकळ वानराचे भार, ऐकोनी पिंजारीला कपिंद्र.
भागवत रामचंद्र प्रभू आहेत, त्यांच्या मुखामधलं ऐकल्यानंतर हनुमंतरायानं आपलं शरीर वज्रदेही केलेलं आहे, अंगावर केस टाईट झालेलं आहेत आणि हनुमंतरायाला वाटू लागलं कधी जाईल आणि कधी नाही, असं हनुमंतरायाला वाटू लागलेलं आहे. पिंजारिल्या रोमावळी दिसे विक्रांत दाताळी, मस्तक गेला नभ मंडळी, गोळागोळी आवेश. हनुमंतराय आहेत, 11 विक्रा रूप धरलेला आहे, उंचांची उंच 11 विक्रा धरू लागलेले आहेत आणि हनुमंतराला असा रूप धरला आणि सर्व हनुमंतराकडे पाहून काय करू लागले. दोन्ही दिसती नेत्रा गोळ दैसे दगदगीत इंगळे, त्राटा तिता भूमीसे लागूळ लोक सकळ भयभीत. हनुमंतर आहेत आणि हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरलेला आहे, लाल जरा डोळे केले आणि हनुमंतरायाचं स्वरूप पाहिल्यानंतर सर्वांना वाटू लागलेला आहे भूकंप येतो का काय येतो. अशा प्रकारे हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरलं आणि हनुमंतराया काय करण्यासाठी सज्ज होऊ लागले. वळीला पुच्चांचा कोंडा लंगोनी सुळेंचा कडा, रामस्मरणी वेगाडा केला गाडा भुंकार. हनुमंतर आहेत जे आपलं शेपूट आहे, शेपटाचा आकडा टाकलेला आहे, मुखामध्ये नामस्मरण आहे, श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करू लागला आणि हनुमंतराचा आवाज तिन्ही लोकांमध्ये दुमदुम लागला आणि सर्वांना वाटू लागलं काय होतं काय नाही, असं हनुमंतराया कार्य करू लागले. ऐकनी त्याचा भुंकार दचके कैलासी शंकर, ब्रह्मांड हडबडिले थोर गौरांदर मांडिले. हनुमंतर आहेत, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर जय शिवशंकर भगवंत होते, त्यांचं सुद्धा आसन डगमगू लागलेलं आहे आणि सर्वांना वाटू लागलं भूकंप येतो का प्रलय येतो. अशा प्रकारे हनुमंतरायानं आवाज दिला आणि हनुमंतराया काय करू लागले. अकाळी प्रय काय सा सृष्टी, प्रय रुद्र निमित्ती दृष्टी, इंद्रादिक पाडिले संकटी, प्राणकंठी दाटले. सर्वजण आहेत हनुमंतरायाचा भूपकार केल्यानंतर इंद्र आहेत आणि जसा एखादा अचानक प्रलय यावा आणि वाहून जावा त्याप्रमाणे हनुमंतरायानं भूपकार केला आणि सर्वांना भीती वाटू लागलेली आहे. कडे कचले सागरी, वृक्ष ब्रह्मती गगनातरी, उड्डाण करिता कपी केसरी, सुरासुरी आकांत. हनुमंतर आहेत आणि हनुमंतरायाचं साधं सुद्धा उड्डाण नाही आणि हनुमंतरायानं उड्डाणासाठी सज्ज झाल्यानंतर जे पर्वत आहेत पाताळाला जाऊ लागले, वर्षे उपटून पडू लागलेले आहेत. अशा प्रकारे हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरलेला आहे आणि मुखामध्ये नामस्मरण आहे. सप्त सागरा खळबळा धरा जाऊ पाय करिता, सप्ता सागरा खळबळा धरा जाऊ पाय रसातळा, आकांत जीव मात्रा सकळा गोळांगोळीचे ना धाके. हनुमंतर आहेत, सगळ्या पाताळ आहेत, समुद्र आहेत, त्यांना सुद्धा वाटू लागलेला आहे प्रलय आलेला आहे, पक्षी आहेत, सर्व आहेत, त्यांना वाटू लागलेला आहे आपलं काय होतं काय नाही आणि हनुमंतरायानं भूपकार केलेला आहे. करोनी रामस्मरण सवेग केले उड्डाण, न लागता दक्षण सागर संपूर्ण क्रमेला. हनुमंतर आहेत आणि हनुमंतरायानं मुखामध्ये नामस्मरण केलेलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम. जे समुद्र आहे आणि अर्ध्या क्षणामध्ये नामाच्या बळावर हनुमंतरायानं समुद्र उल्लंघन केला आणि हनुमंतराया काय करू लागले. उपयुपरी गगनातरी
ते लोकांपर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. हनुमंतर आहेत आणि हनुमंतराचं उड्डाण म्हणजे साधे सुद्धा नाही, सप्तपाक उंचांची उंच उड्डाण गेलं. अशा प्रकारे हनुमंतरानं नामाच्या बळावर कार्य केलेलं आहे. दिशा दुमुदुमुल्या संपूर्ण प्राणातिक सकळ राक्षस गण ते ऐकोनी रावण ती चिंता मन उपजवी. हनुमंतर आहेत आणि हनुमंतराचा नामस्मरण केल्यानंतर सगळे राक्षस होते, त्यांना भीती वाटू लागली आणि राजा रावणाला सुद्धा भीती वाटू लागली की आपला आता मरण जवळ आलेला असावा असं राजा रावणाला वाटू लागलेलं आहे. मने गेली कपिंद्र अनिल औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र नाटोपे. हनुमंतर आहेत आणि हनुमंतराचा आवाज ऐकल्यानंतर राजा रावण सुद्धा दचकला आणि दचकल्यानंतर बोलू लागलेला आहे. आणि हनुमंतरानं वल्ली घेऊन गेल्यानंतर लक्ष्मणजी उठतील आणि माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही असा राजा रावण विचार करून बोलू लागलेला आहे. हे तव एकामेका परीस वीर रणयुद्ध कर्कश अवघे मिळाला युद्धास मग आम्हास प्राणात. राजा रावण आहे आणि राजा रावण बोलू लागलेला आहे. आतापर्यंत हनुमंतराला मारण्यासाठी सर्व गेले, त्यांचा हनुमंतरायानं प्राण घेतलेला आहे आणि आता हनुमंतराया इथून वल्ली घेऊन गेल्यानंतर माझा सुद्धा प्राण जाईल, आपण काहीतरी करावा असं राजा रावणाला चिंता वाटू लागली. पुढील वाचक आहेत संजीवनी बाबासाहेब बडे, सूचक आहेत आशा प्रदीप बडे. आता काय करू चला विचार लवकर. प्रधान मारिले समग्र इंद्रजिताख्याय पुत्र कुमरे कुमर मारिले. राजा रावण आहे आणि राजा रावण बोलू लागलेला आहे. इंद्रजित मारलेला आहे, आकिया मारलेला आहे, थोर थोर राक्षस मारलेले आहेत आणि हनुमंतराया वल्ली घेऊन गेल्यानंतर माझा सुद्धा प्राण जाईल असं राजा रावणाला मानवे भीती वाटू लागलेली आहे. आशा प्रदीप बडे, सूचक. पुंडलिका हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसोत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. आयश चिंते तरावन करू विसरला भोजना विसरला उदकपणा ते चिंता मना पीडिता. त्या ठिकाणी राजा रावण त्याला जेवण सुद्धा करायचं सूचना आणि कोणता काय आनंद आहे का ते कसला सुद्धा विसरून गेलेला आहे आणि राजा रावणाला दसकी भरलेली आहे. निद्राना लागे जसे करिता शेवटे बैसे आता मध्ये केले कळणे मेसे मग चरणाशी लागला. आता त्या ठिकाणी राजा रावणाला झोप सुद्धा लागणार, उठू उठू बसायलेला आहे. आता काय खरं नाही, माझ्यासोबत कितीतरी टाइम आलेला आहे म्हणून राजा रावणाला भीती वाटू लागलेली आहे. आचार्य मुख्य सराते लाळा दाडा विकट वेक्राळा दगदगीत नेत्रांगोळा जैसे इंगळा खदिराचे. त्या ठिकाणी राजा रावणाचा दाडा इंगळा कितीतरी अशा विस्तार झालेले आहेत. आज उहा मुख्य समसमिता
केस नेळ कठीणाय तेथा उभ्या दिसत सोळा जैसे त्याला कसा सूळ दिसू लागलेला असा भयानक त्याच्या पुढं आते ते कट दाडाच्या रे मुखा समान पर्वत धरे खपराय सकाळ शरीर मुख्याच्या रे समसमिता त्या ठिकाणी किती इकराळ त्याचं रूप होतं निस्त्या असं काळा झर त्याचा चेहरा पडलेला दात इचकिलेले आणि कितीतरी इकराळ त्याचं रूप होतं त्याच्या पुढं जैशा सते तैसा हाता पाया दिसत्या अबिंगोळा वाने शरीर करते देखता भीती मकाळा त्या ठिकाणी त्याला यमसुद्या भेटीन असं इकराळ त्याचं रूप होतं निस्तव असं आजगरासारखं काय त्याचे डोळे त्याला यमसुद्या बेहायसारखं असं त्याचं रूप होतं ते भयानक शरीरा त्या प्रार्थी दशा शिरा तो जावने सत्वर पर्वतेंद्र टाकावा त्या ठिकाणी आता काय करावं आणि काय नाही कशामध्ये काय टाकावं त्याला टाकण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे लवना आदेश सकळ समुद्र कुसो दीप समग्र अलंगनी अक्षरे समुद्र पर्वतेंद्र टाकावा त्या समुद्रामध्येच काय टाकण्याचा प्रयत्न काय त्याच्या अशा मनामध्ये धासत होता तुझा नभोयोग्य गमना मनने आला तुझा शरणा आते ते गेला कपिनंदन त्याचे विघ्न करावे मग त्याच्यासाठी ते हनुमंतरायाला यज्ञ करायला गेलेला आहे आकाळा नेमे एक विनंते लक्ष्मणा दिले शक्ते उदया येता ग बसते स्वामित्रने चेती मरेला आता त्या ठिकाणी सुरवे निघाल्याच्या नंतर जर ही दिव्या औषधी नेली तर त्याचा उपयोग व्हायचा नाही लक्ष्मण उठायचं नाही सुरवे निघायच्या आधी गोल आपल्याला दिव्या औषधी आणावं लागल आणि पौचिती करावं लागल असा हनुमंतराया विचार करू लागलेले आहे लागे वायुनंदना करुणी सव्य गौडाना दिव्या औषधी आणना स्वय लक्ष्मण उठविला हनुमंतरायाने उड्डाण मारलेला आहे आणि दिव्या औषधी आणायची आणि लक्ष्मण बंधू रामाचा उठवायचा आहे उदयना येता ग बसते आणून औषधे समजते आव्हान स्वयने चेते प्रतिज्ञा मारवत करू गेला हनुमंतराय प्रयत्न केलेले आहेत उड्डाण मारलेला आहे दिव्या औषधी आणायचे आहे लक्ष्मण उठवायचा आहे कितीतरी उड्डाण मारून शिनी निघालेले आहेत हनुमान महाराज की जय तत्काळ औषधी आणून आताची उठेला लक्ष्मणा मग त्या शिजून जला कोणा राम लक्ष्मण आतुरबळे या ठिकाणी राम लक्ष्मणा सोबत कोण आतुरबळे आपला लक्ष्मण उठवायचा आहे आणि त्या राजा रावणाला मारायचं आहे आपल्याला हनुमंतरायाने एवढं कार्य करायचं आहे ते बळीया हाय वायुनंदना कळे कळ नाटपे जाना बलिष्ठ सकळ वानर गणा त्या शिकवणा झुंजला राजा रावणा सोबत कोण झुंजन त्याच्यासाठी पटकन जायचं आहे दिव्या औषधी आणायची आहे आणि लक्ष्मणला उठवायचं आहे पुढले वाचक आहेत अनंत कदम सूचक आहेत रमेश केंद्रे कपटे करानी ब्रह्मशक्ती आकळी लायावर मिला पत्या तवा कार्य साधाव्या हात्या उदय ग बसती नाही आता त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मण बंधू उठवायचा आहे हे वर्णन करू लागलेले आहेत प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय
श्री गणेशाय नमः श्रीरामचंद्राय नमः चंद्रामुते सदा पूर्ण चंद्राचल मनती मनोन येरवित्रो द्रोणाद्रिजानन नामाभिधान विख्यात ग. चंद्राधीन त्या ठिकाणी चंद्राचा जसा प्रकाश आहे, चंद्रामध्ये जसा प्रकाश आहे तसाच प्रकार त्या दुर्नागिरी पर्वताचा आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्यासी म्हणत औषधी आहे सानंतन पर्वती समस्त वरती. जे काय जे रूप जे आहे ती चंद्राच्या रूपासारखं रूप त्या औषधीचे आहे. त्याच्यामुळे त्या औषधीला त्या ठिकाणी चंद्रावली असं त्या ठिकाणी ते औषधीचं नाव आहे आणि ते नाव त्या चंद्राचं स्वरूप असल्यामुळं त्या औषधीचं नाव चंद्रावर पडलेलं आहे असं नाथमारा सांगतात. ते गेला कपिनंदन बहु माया करोनी आपण त्यासी करावे विघ्न सूर्य उदय जवन होय ग. असं राजा रावण त्या ठिकाणी हनुमंतरायाला सांगत आहे. तिथं हनुमंतराया गेलेले आहेत आणि तिथं भरपूर त्या ठिकाणी विघ्न करा, ते त्या ठिकाणी त्या औषधी त्याच्या हाती लागू देऊ नका असं सांगतात. तेही मायेचे लक्षण जटाधारी वल्कल्लाभरण सर्वांगी भस्म उद्धळण नासाधारण ऋषी वेस ग. सर्व दारी त्या ठिकाणी जटा वाढवलेल्या आहेत, वल्कल्य अंगावर धारण केलेले आहेत, पूर्ण भस्म जे आहे त्या अंगाला आलेले आहेत असा ऋषी त्या ठिकाणी गेलेला आहे. तापास वेश धरून पूर्ण करावयाश्रम निर्माण गोवा वया कपिनंदन मायापन करावी. तापास वेश त्या ठिकाणी धरावा